गुजरात राज्याच्या बस चालकाला महाराष्ट्र राज्यातील आगार प्रमुखांनी जीवदान मिळवून दिले व मोठी दुर्घटना घडणार होती त्याला देखील माघार घ्यायला लावली। सविस्तर वृत्त असे की रात्री धुळ्याहून 7 वाजता गुजरात राज्याची धुळे सेलवास ही एसटी बस निघाली होती। शेवाळी फाट्याजवळ बस चालक पंड्या भरतकुमार यांच्या छातीत कळ निघाल्याने बस चालकाला बस चालवणे देखील कठीण झाले होते। सदर बाब बसमधील प्रवाशांच्या लक्षात आल्याने बसमधील साक्री आगारातील 20 ते 25 प्रवासी असल्याने त्यातील एका प्रवाशाने साक्री आगारात कळविले। आगार प्रमुख आहिराव यांनी क्षणभर विलंब न करता साक्री आगारात मुक्कामी उभी असलेल्या आहवा एसटी बसच्या चालकाला देवनगर जवळील हॉटेल कृष्णा गार्डनजवळ पाठवले व सदर बस सेलवास बस साक्री आगारात नेण्यात आली व आगार प्रमुख यांच्या सहकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी बस चालक पंड्या भरतकुमार यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले। बस चालकावर डॉक्टर अश्विनी गिरे यांनी तपासणी केली व ECG काढण्यात आलेत व रात्रभर ॲडमिट करण्यात आले। सदर बसमधील प्रवाशांना महाराष्ट्र राज्याच्या धुळे वापी बसमध्ये बसविण्यात आले व धुळे सेलवास बस ही बस साक्री आगारातच लावण्यात आली। सकाळी बस चालकाची तब्येतीत सुधारणा झाल्याने बस चालकाला गुजरात राज्यात आपल्या घरी सुखरूप पाठवण्यात आले। या सर्व प्रक्रियेत साक्री आगाराचे आगार प्रमुख यांनी मोलाची साथ दिल्याने सदर बस चालकाला जीवदान मिळाले व मोठी दुर्घटना देखील टाळण्यासाठी जलद गतीने पावले उचलण्यास मदत झाली। यातून गुजरात राज्याने एक धडा घेतला पाहिजे की चालक वाहक हा भारतीय आहे। महाराष्ट्र गुजरात राज्याचा असा भेदभाव करू नये व महाराष्ट्र राज्याची बसेसना देखील बाहेर हाकलू नये। कोणती व्यक्ती कधी कामाला येईल हेही फक्त वेळ ठरवते। सदर घटनेबाबत धुळे आगार व गुजरात राज्यातील वापी सेलवास आगाराला कळवण्यात आले आहे, अशी माहिती आगार प्रमुख आहिराव यांनी दिली आहे। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साक्री, धुळे। 3/1/2024 रोजी गुजरात आगाराची धुळे सिलवासा ही बस GJ 18Z6325 चालक भरतभाई पंड्या 0635 आणि वाहक वसंत पांडा 15561 हे शेवाळी गावाजवळ आल्यानंतर 20:30 सदर चालक भरतभाई पांडे यांना प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने छाती दुखत असल्याने त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले व त्यानंतर त्यांची तपासणी करून सदर प्रवासी बस ही साक्री आगारात सेलवासा आगारातील चालकांमार्फत आणून सर्व प्रवासी पाठीमागील गाडी धुळे वापी याच्यात बसवून देण्यात आले व सदर माहिती ही विभागीय कार्यालय धुळे येथे देण्यात आली। सदर चालक यांची प्रकृती बरी असून सदर माहिती यांना देण्यात आली विभागीय कार्यालयात आलेली आहे। रात्री मोठी घटना घडणार होती पण त्यात सदर चालकाची प्रकृती एकदम तब्येत हे झाल्याने सदर माहिती समजतात तात्काळ धुळे साक्री ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट केल्याने सदर मोठी दुर्घटना टळलेली असून याबाबत सदर माहिती वाहतूक नियंत्रण कक्षाला देण्यात आलेली आहे।